रतन टाटा यांचं जे काम होतं ते अमूल्य होतं आणि हे काम आज त्यांच्या जाण्यानंतरही प्रत्येकाच्याच लक्षात राहणार. तर वरळीतील स्मशानभूमीमध्ये आता रतन टाटा यांचं पार्थिव आणलं जाणार आहे आणि तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही रतन टाटा यांनी पोहोचवलेलं होतं. 1991 मध्ये जेव्हा JRD टाटा यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला होता त्यानंतर उद्योगपती रतन टाटा यांचे बंधू जिमी नवल टाटा मुंबईमध्ये रतन टाटा यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले होते. तर आपण ही लाईव्ह दृश्य बघतो. रतन टाटा यांची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत. वरळीतील स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्यांची ही अंत्ययात्रा सुरू आहे आणि आपण बघतोय रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या उद्योग महर्षीला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक जण एकत्र आलेले आहेत. आज सकाळपासूनच NCPA मध्ये ज्यावेळी रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलेलं होतं तेव्हा सकाळपासूनच सगळ्यांनीच रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली होती आणि आता त्यांचं पार्थिव हे वरळीतील स्मशानभूमीकडे नेलं जात आहे. रतन टाटा यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारही सन्मानित करण्यात आलेला होता. त्यामुळे आज त्यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अनेक राजकीय नेते देखील आलेले होते. काल ज्या वेळेला रतन टाटा यांच्या निधनाची बातमी आली त्याच वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी गेलेले होते. तसंच अंबानी कुटुंबीय देखील त्याच वेळी त्या ठिकाणी ब्रीच कँडी रुग्णालयात गेलेलं होतं. आज देखील सकाळी अंबानी कुटुंबियांनी या ठिकाणी येऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काही वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं रतन टाटा यांच्यासोबत जो श्वान राहत होता त्या श्वानाने देखील रतन टाटा यांचं अखेरचं दर्शन घेतलेलं आहे. तर ही दृश्य आपण बघतो. अमित शहा यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर वरळीतील ज्या स्मशानभूमीमध्ये रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्या ठिकाणी देखील आता अनेक जण यायला सुरुवात झालेली आहे. रतन टाटा यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे. वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि त्यांच्या निधनानं सर्वच भारतावर आज शोकाकुळ वातावरण पसरलेलं आहे. टाटा समूहाचं काम करण्यासोबतच रतन टाटा यांनी माणुसकीही जपली होती. अनेक गोरगरिबांना त्यांनी मदत केलेली होती. आपल्या टाटा समूहामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा रतन टाटा यांनी कायमच विचार केलेला होता. अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत एखाद्या कर्मचाऱ्याला कोणतीही गरज असेल त्या गरजेसाठी देखील रतन टाटा कायमच धावून आलेले होते. त्यामुळे त्यांची ही जी माणुसकी होती ती त्यांच्या जाण्यानंतरही कायमच सगळ्यांच्या स्मरणार्थ राहणार आहे. रतन टाटा यांची अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. वरळीतील स्मशानभूमीमध्ये हे अंत्यसंस्कार पार पडतील. रतन टाटा यांच्या जाण्यानं भारतातला उद्योग महर्षी हरपला अशी भावना प्रत्येक जण आज व्यक्त करत आहे. दोन 2000 साली रतन टाटा यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्यानंतर 2008 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी देखील केली जाते. स्वतः राज ठाकरे यांनी देखील ही मागणी केलेली आहे की रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. 1961 साली रतन टाटा हे टाटा समूहामध्ये सामील झालेले होते. 1991 मध्ये जेव्हा JRD टाटा यांनी अध्यक्षपद सोडलेलं होतं त्यानंतर उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त करण्यात आलेलं होतं आणि रतन टाटा यांना 1991 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उपकंपन्यांच्या प्रमुखांकडून अनेक तीव्र असा प्रतिकार झालेला होता. मात्र या प्रतिकारातही रतन टाटा यांनी आपलं काम सुरू ठेवलं आणि टाटा समूहाला एका सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. तर आज टाटा पर्वाचा अंत झालेला आहे. रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं निधन झालंय.
रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि सोमवारी रात्री त्यांना खरं तर त्यांनी स्वतः आपल्या प्रकृतीची माहिती देखील अनेक सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली होती की आपली तब्येत सुधारते याची त्यांनी माहिती दिलेली होती. मात्र काल रात्री त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वांवरच शोककळा पसरली. रतन टाटा यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं देखील त्यांना गौरवण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. असे एक आणि अनेक पुरस्कार आहेत जे रतन टाटा यांना देण्यात आलेले होते. त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता, कारण रतन टाटा यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते असंच होतं. कारण केवळ एक उद्योगपती म्हणून नाही, तर त्यांनी अनेक गरिबांना, अनेक सर्वसामान्यांना त्यांनी मदत केलेली होती. कोरोना काळात देखील रतन टाटा यांच्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचलेले होते, अनेक सर्वसामान्य नागरिकांना मदत मिळालेली होती. रतन टाटा यांनी त्यांच्या हॉटेल्स राज्य सरकारला दिलेले होते, जे क्वारंटाईन करता येतील आणि या क्वारंटाईनच्या त्या हॉटेलमध्ये अनेक सर्वसामान्यांना राहता येईल. आणि त्यांचं हे जे कोरोना काळातलं जे योगदान होतं ते सर्वांसाठीच उल्लेखनीय होतं, कारण या उद्योग महर्षीमुळे अनेकांचे जीव वाचलेले होते आणि अनेकांना त्या कोरोना काळामध्ये मदत झालेली होती. तर रतन टाटा यांची आता अंत्ययात्रा सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं पार्थिव वरळीतील स्मशानभूमीमध्ये पोहोचणार आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार पार पडतील. देशभरातून अनेक जण रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेले होते. आताची तरुण पिढी देखील रतन टाटा यांच्याकडे एका उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे आणि टाटा पर्वाचा अंत झालेला आहे. आणि आज रतन टाटा यांच्यावर थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार. त्यांचं पार्थिव वरळीतील स्मशानभूमीमध्ये पोहोचेल. त्यांची अंत्ययात्रा देखील सुरू आहे. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जागोजागी अनेक जण जमा झालेल्याचं आपण पाहायला मिळतो. रस्तोरस्ती अनेक जण एकत्र आलेले आहेत. सकाळपासूनच रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक जण आलेले आहेत आणि अनेकांनी गर्दी केलेली आहे. राजकीय विश्वातील, कला क्षेत्रातील तसंच उद्योग क्षेत्रातील अनेक बडे नेते किंवा दिग्गज जे आहेत ते अंत्यदर्शनासाठी आलेले होते. त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे.